राम राम मंडळी. आज मी उठली होती 5 वाजता, कारण मला जायचं होतं पुण्याला जायचं एकच कारण होतं. जसं की मी मागच्या व्लॉगला तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या बहिणीचं लग्न आहे थोड्या दिवसात, त्यामुळे आम्ही चाललो होतो पुण्याला. म्हणून आम्ही ट्रेन ठाण्यावरून पकडली होती. ठाण्यावरून इंटरसिटी पुण्याची ट्रेन होती. मग मी मस्त ट्रेनमध्ये बसून व्ह्यू बघता बघता फायनली आम्ही लोणावळ्याला पोचलो. आणि लोणावळ्याला गेल्यानंतर तिथं आमच्यासोबत एक विषय झाला. विषय असा राव की बाई तिकडे आमची अर्धा तास ट्रेन लेट होती, त्यामुळे आम्हाला स्टेशनवरच बसावं लागलं अर्धा तास. आणि शेवटी एकदा फायनली जेव्हा ट्रेन आली तेव्हा आम्ही बसलो आणि आम्ही फायनल डेस्टिनेशनवर पोचलो आमच्या. तिथे गेल्यावर आम्ही तिथं आमच्या नवरीबाईला भेटलो सगळ्यात आधी, आणि मग काम करायला चालू केलं तिकडचं. आणि मी काम करून झाल्यावर थोड्या वेळ झोपली होती, त्यामुळे माझा चेहरा सुजला आहे गाईस, इग्नोर करा चेहऱ्याला. आणि इथे मस्त बिंडप घालून ऑलमोस्ट सगळं रेडीच होतं. बघा कसलं भारी दिसतं आहे मंडप. अजून थोडं बाकी आहे काम करायचं. आणि ते मी आणि नवरीबाई गप्पा मारत बसलो होतो. खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो, 1 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो. आणि इथे आम्हाला पागलसारखं आम्ही नाचत होते इथे. आणि ही आमची नवरीबाई नखरे करत होती खूप सारे. बघा, माझ्या बहिणीच्या लग्नाला सगळ्यांनी नक्की यायचे. सगळ्यांनी नक्की या. दॅट्स एंड ऑफ द डे. पुन्हा एकदा भेटून न्यू ब्लॉगमध्ये. आणि लग्नाचे खूप सारे ब्लॉग येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.